बघा, 4 पुरुष व 6 स्त्रिया एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तसेच 3 पुरुष व 7 स्त्रिया तेच काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर फक्त 20 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सर, पोलीस भरतीला हा प्रश्न येईल का? किंवा अशा पद्धतीचे प्रश्न येतात का? कशा पद्धतीचे येऊ द्या ना पूर्व. कोणतीही गोष्ट अचीव करण्यासाठी मनोवैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञांचा असा दावा की त्या गोष्टीसाठी फक्त 30च दिवस मानसिकता खर्च करावी लागते. एखाद्या गोष्टीवर कमांड मिळवायची, शास्त्रज्ञ जरी व्हायचं असलं तुम्हाला, तर तुमच्या डोक्यामध्ये 30 दिवसाची धुंद असावं. तुम्ही एखाद्या गोष्टीचा शोध लावणारच. पॉझिटिव्ह राहा. मनातल्या दडपणाला, ताणाला, बोथरेशन, डिप्रेशन याला न जुमानता किंवा प्राधान्य न देता आम्ही त्या कार्याप्रती समर्पणात्मक भावनेतून जर स्वामिनिष्ठ बांधिलकीनं राबलो, कष्टलो, तर ती गोष्ट, त्या गोष्टीमधलं मर्म वर्म आम्हाला सहज साध्य झाल्याशिवाय राहत नाही. असा तज्ज्ञांचा सल्ला बरं का. म्हणजे 30 दिवस माझे गणित बघा हा मुळीच अप्रोच उद्देश नाही. कसे गणित विचार द्या ना, काय भारात. आता हा प्रश्न सोडायचा कसा? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो इथं. 4 पुरुष 6 स्त्रिया एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. इथं पुरुष यासाठी यम, तर स्त्रिया यासाठी लेकरांनो डब्ल्यू हे चलपद वापरायचे. समीकरण तयार करा की 4 पुरुष 6 स्त्रिया म्हणजे 4 यम आणि 6 डब्ल्यू एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. इथं 8 घ्या, हे झालं समीकरण. हे 8 या कंसातील पदाला गुणिला बरं का. पुढे दुसरी राशी सांगितली की 3 पुरुष 7 स्त्रिया ते काम 10 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे 3 पुरुष म्हणजे यम आणि 7 स्त्रिया म्हणजे डब्ल्यू ते काम 10 दिवसात पूर्ण करतात. ही राशी 2, याला समीकरण 2 म्हणाले क्रम. तर हे समीकरण इथं मांडा, जसं की 4 यम अधिक 6 डब्ल्यू, इथं कंसाबाहेर गुणिला 8, समोर हे 3 यम अधिक 7 डब्ल्यू याला गुणिला 10. 8 आणि 10 कंसाबाहेर जे पद आहेत याला संक्षिप्त करा, जसं की बेचूक 8 बे पंच 10. आता नव्यानं मांडा, जसं की 4 यम अधिक 6 डब्ल्यू, इथं 4 उरले सर. इथं 3 यम अधिक 7 डब्ल्यू, इथं 5 उरले सर. कंसाबाहेरील पद कंसातील पदाला गुणिला, म्हणजे 4 चूक 16 यम अधिक 4 सक 24 डब्ल्यू, 5 3 15 यम अधिक 5 7 35 डब्ल्यू. लक्ष द्या लेकरांनो, लक्ष द्या. आता या 16 यम जवळ येताना 15 यम वजा स्वरूपात, 35 डब्ल्यू कडे जाताना 24 डब्ल्यू वजा स्वरूपात. का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, परस्पर विरुद्ध बाजूने जाताना वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी. मांडा गणितीय गुणधर्म. 16 यम मधून 15 यम गेले, 1 यम राहिला. समोर 35 डब्ल्यू वजा 24 डब्ल्यू म्हणजे 24 आणि 10 34 आणि 35 11 डब्ल्यू हा ही वजाबाकी. या यमला एकटं करा, एक तिकडे जाताना 11 सोबत भागीला, डब्ल्यू इकडे येताना भागीला, म्हणजे 11 कडे जाताना हे 1 भागीला. लक्षात घ्या. तर डब्ल्यू गुणिला असलेले भागीला, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला, भागीला असेल तर गुणिला मांडावी लागते. म्हणजे यम बराबर 11, डब्ल्यू बराबर 1. हे काय तर प्रतिदिन कार्यक्षमता, प्रतिदिन कार्यक्षमता गुणोत्तर पुरुष आणि स्त्रीचा आम्हाला गवसलं. लक्षात घ्या पोरांनो. आता एकूण काम काढू. आता काढू एकूण काम. हे एकूण काम काढायचं कसं भागामध्ये? तर एक समीकरण कुठलंही उचला. समजा समीकरण 1 घेतो मी. लक्ष द्या. उदाहरणार्थ तुम्ही जर म्हणला एकच काऊन घ्याले सर, 2 घ्या. समीकरण 2 घ्या. 3 यम अधिक 7 डब्ल्यू त्याच्या समोर 10 आहे
आता या एमच्या डब्ल्यूच्या ठिकाणी एम आणि डब्ल्यूची ही जी कार्यक्षमतेचं प्रतिदिन कार्यक्षमतेचं जे गुणोत्तर प्राप्त झालं रेशो, तो इथं मांडायचा. आता 3 सोबत एम गुणिला एमचं गुणोत्तर 11, एमच्या ठिकाणी अधिक चिन्ह 7 सोबत डब्ल्यू गुणिला डब्ल्यूचं गुणोत्तर लेकरांनो 1. आता कंस बंद कंसाला गुणिला 10 आहे. 11 तरी किती होतात हो? 33 अधिक 7 1 किती होतात? 7 10. आता कंसामध्ये बेरीज 40, कंसाबाहेर 10, याचा अर्थ 40 आणि 10 यांच्यामध्ये गुणाकार. हा गुणाकार 400 भाग हे काय तर एकूण काम आम्हाला सापडते. इथं तुम्ही समीकरण 1 जरी घेतलं तरी 400 भागच काम सापडेल. लक्ष द्या, आम्हाला जो प्रश्न विचारला की 20 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील. अहो असू द्या ना, कोणतेही गणित असू द्या, त्या गणिताप्रत पक्की बांधील की कसं येत नाही या संबंधीचं थोडसा ध्यास, जिद्द, चिकाटी बाळगा. ते गणित जे गुरुजी सोडून देतील त्या गुरुजीच्या थोडंसं मागं लागा. लक्षात घ्या, आमची आई दुष्काळामध्ये स्वतःचे चिले पिले उपाशी मरू नये म्हणून जशी उसणं पासणं करून आम्हाला मरू देत नाही, तसे काही गुरुजी आहेत माझ्यासारखे. एखादी गोष्ट मला नाही जमत, माझ्यापेक्षा तज्ज्ञ असलेल्या गुरुजीकडून विचारून बापू हे असं करा, बरोबर, अशी मया करणारे, दया करणारे गुरुजी आहेत. इथं 20 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न. मग एक प्रश्न आम्ही मनाशी असा विचारायचा का बाबा 20 स्त्रियांचं एका दिवसाचं काम किती? एका दिवसाचं काम किती हा प्रश्न. 20 स्त्रिया आहेत म्हणजे 20 डब्ल्यू आले आणि 20 सोबत डब्ल्यू गुणिला आणि डब्ल्यूचं मूल्य काय? 1 हे 1 गुणिला घ्या. 20 1 काय होते? 20 भाग. त्याचं उत्तर मिळालं तुम्हाला या प्रश्नाचं. ह्या 20 स्त्रिया एका दिवसामध्ये 20 भाग एवढं काम करतात. कामाचे एकूण भाग, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता लक्ष द्या, कामाचे एकूण भाग 400 आहेत सर, आणि 20 स्त्रिया एका दिवसाला 20 भाग एवढं काम करतात. भागला भाग खलास, शून्यला शून्य खलास. आता 40 आणि 2 उरले सर, म्हणजे हा भाग गेला 20 न. हे दिवसामध्ये उत्तर प्राप्त झालं. नियोजन करा, प्लॅनिंग करा आणि प्रेझेंटेशन ठेवा हॉलमध्ये. टाइम मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं स्पर्धेला फेस करण्याचं ज्ञान शिका. नशिबाचे काही मार्क असतात, प्रश्न असतात. जोर लावा, डेअरिंग करा. डर के आगे क्या होती है जी. लक्षात घ्या, 20 दिवस 20 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 20 दिवस. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. गणितासंबंधी असलेल्या तुमच्या मनातील समस्या विचारता येतील. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या विविध संभाव्य अशा प्रश्नांचा सराव नित्य करता येईल.